नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी पाणीपुरीसाठी लागणारे तिखट आणि आंबट गोड पाणी बनवणार आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। आंबट गोड पाणी बनवण्यासाठी चिंच 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची। मी इथे अर्धा कप चिंच घेतली आहे, त्यासाठी 1 कप पाणी घालून ही भिजत ठेवते। आणि वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट भिजवून ठेवली तरी चालेल। इथे तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर चिंच व्यवस्थित मऊ झाली आहे। आता चिंच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। इथे मी फक्त चिंच बारीक करून घेते, राहिलेले पाणी हे आपण नंतर वापरणारच आहोत। इथे तुम्ही पाहू शकता चिंच आता व्यवस्थित बारीक झाली आहे। तरीही एकदा यातील काड्या आणि चिंचेची साल राहिली असेल तर ते काढण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या गाळणीने ही पेस्ट गाळून घेऊ। चिंच भिजवताना जे पाणी वापरलं होतं तेच मी आता यामध्ये टाकत आहे। आणि ज्या भांड्यामध्ये चटणी करायची आहे त्याच भांड्यामध्ये गाळून घेते। तुम्ही इथे पाहू शकता गाळून घेतल्यामुळे काड्या आणि चिंचेचा जो काही चोथा आहे तो शिल्लक राहिला आहे। आता यामध्ये अजिबात पाणी न घालता आंबट गोड पाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ। अर्धा कप चिंच घेतली होती, त्यासाठी 1 कप गूळ घालायचा। गूळ बारीक खिसून घ्यायचा, त्यामुळे मोठे खडे राहणार नाहीत आणि गूळ लवकर विरघळतो। गूळ विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनिटातच याचा रंग बदलला की यामध्ये बाकीचे मसाले घालू। 1 चमचा काळे मिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा काळे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट। सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाल्यांसोबतच हिंग घालायचा राहिला होता, इथे मी आता पाव चमचा हिंग घालते। गूळ घातल्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटच शिजवून घ्यायचं। ही चटणी थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते। तर ही आंबट गोड पाण्यासाठी लागणारी चटणी तयार झाली आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतर तिखट पाणी कसं बनवायचं ते पाहू। त्यासाठी मी इथे 1 कप कोथिंबीर घेतली आहे, अर्धा कप पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। याचबरोबर 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घेतलेत, एका छोट्या लिंबाचा रस, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा साधे मीठ, 1 चमचा काळे मीठ आणि पाव कप पाणी। आता याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व आता अगदी बारीक वाटून घेतले आहे। तर आता तिखट पाण्यासाठी लागणारी चटणीही तयार झाली आहे। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर 2 ते 3 मिरच्या अजून घाला। सर्वात शेवटी इथं पाव चमचा हिंग घातले आहे। दोन्हीही चटण्या तयार झाल्या आहेत। यापासून पाणीपुरीसाठी पाणी कसं बनवायचं ते पाहू। आंबट गोड पाणी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 पळी चिंचगुळाची चटणी, यातच 2 वाट्या पाणी घालू, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ही चिंचगुळाची चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 15 दिवस व्यवस्थित टिकते। यानंतर तिखट पाण्यासाठी 1 पळी हिरवी चटणी आणि 3 वाट्या पाणी, चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आता हे दोन्हीही पाणी तयार झाले आहेत, पण हे पाणी लगेच वापरायचं नाही, तर 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं। 4 ते 5 तास ठेवल्यामुळे यात घातलेल्या सर्व मसाल्यांची चव पाण्यामध्ये उतरते आणि पाण्याला खूप छान अशी चव येते। आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाणीही थंडगार होते आणि अशा उन्हाळ्यामध्ये थंड पाणीपुरी खायला तुम्हालाही नक्कीच आवडेल। 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी इथे पाणीपुरी बनवत आहे। त्यासाठी अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक शेव आणि थोडीशी खारी बुंदी।
थोडंसं तिखट पाणी घेत असताना हलवून घ्यायचं म्हणजे मसाला खाली राहणार नाही. आणि थोडं आंबट गोड पाणी. तयार झाली आहे आपली अशी ही चटकदार पाणीपुरी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.